मंगलप्रभात लोढा, बावनकुळे, संजय राठोड यांना सरकारी भूखंडाचं वाटप करण्यात आल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे। शिंदेंनी नियम डावलून जमीन दिलीच कशी असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर सत्ताधाऱ्यांमध्ये भूखंड वाटून घेण्याची स्पर्धा रंगलेली आहे असा सुद्धा आरोप अंधारे यांनी केलेला आहे। निवडणुका जवळ येताच सत्ताधारी आमदारांना भूखंड वाटपाचा सपाटा सध्या सुरू असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला। यांच्या खाजगी सचिवाच्या पत्रावर खरं तर असं सचिवांचं खाजगी पत्र चालत नाही, पण सचिवाच्या खाजगी पत्रावर 5600 चौरस मीटरची जागा राठोड यांच्या ट्रस्टला देऊन टाकली। भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्या जवळच्या संस्थेला अर्थात जैन इंटरनॅशनल संस्थेला मंत्रालयाच्या जवळची 2995.75 चौरस मीटर जमीन 30 वर्षासाठी नाममात्र दराने दिली आहे। सध्या या जमिनीची मार्केट व्हॅल्यू 30 कोटी रुपयांची आहे आणि बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला नागपुरातली मोक्याची 5 हेक्टरचा भूखंड देण्यात आलाय। लगेच दुसऱ्या दिवशी तो सचिवांकडे गेलाय, लगेच नगर विकास खात्याकडे गेलाय आणि त्याच्यानंतर जमीन बघायला पण जाण्याचा लगेच सोपस्कार पार पडला आणि 9 मेला सुरू झालेली प्रोसेस 16 जूनला संपली सुद्धा। एका महिन्याच्या आत ही प्रोसेस एवढ्या मोठ्या करोडो रुपयाच्या भूखंडाची प्रोसेस पूर्ण होते आणि यावर HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्याला काहीच वाटत नाही, याच्यामध्ये काहीही काळबेरं दिसत नाही, यावर त्यांना काही बोलावंसं वाटत नाही।